नमस्कार. आपल्या भिंतींच्या आत ना काही अदृश्य गार्ड्स आहेत. हो, खरे गार्ड्स. जे 24 तास आपलं रक्षण करतात, पण आपल्याला त्याची कल्पनाही नसते. चला तर आज भेटूया आपल्या या सायलेंट गार्डियन्सना. हे तर आपल्या सगळ्यांसोबत होतं नाही का? मस्तपैकी काहीतरी महत्वाचं काम करत बसलोय आणि अचानक लाईट गेली, सगळा अंधार. पण कधी विचार केलाय की असं अचानक का होतं? आपल्याला वाटतं की ही एक मोठी समस्या आहे. पण खरं सांगू, ही समस्या नाहीये. हे तर एक फीचर आहे, एक सेफ्टी फीचर. ही एक अशी सिस्टम आहे जी मुद्दाम लाईट बंद करते. का? तर आपल्याला आणि आपल्या घराला मोठ्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी. चला जरा खोलवर जाऊन बघूया हे काम कसं करतं. तर मग या सेफ्टी सिस्टमचा हिरो कोण आहे? तो आहे एमसीबी. हो, एमसीबी. हा आहे आपल्या घराचा मेन गार्ड. चला याला जरा जवळून ओळखूया. एमसीबी म्हणजे काय? मिनिएचर सर्किट ब्रेकर. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक ऑटोमॅटिक स्विच आहे. म्हणजे समजा धोक्याचा अलार्म वाजला की हा लगेच पॉवर सप्लाय कट करतो. जेव्हा सर्किटमधनं गरजेपेक्षा जास्त करंट वाहू लागतो ना, तेव्हा आपल्या महागड्या उपकरणांना वाचवण्यासाठी हाच पुढे येतो. ओके, आता हे आतून कसं दिसतं ते बघा. थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतंय ना? पण काळजी करू नका. बाहेरून दिसणारा हा छोटासा स्विच आतून खूप स्मार्ट आहे. याला 2 महत्वाची कामं करायची आहेत. 2 मोठ्या धोक्यांपासून आपल्याला वाचवायचंय. बघूया ते धोके नेमके कोणते आहेत. याचे 2 प्रकार आहेत असं समजा. पहिलं म्हणजे ओव्हरलोड प्रोटेक्शन. म्हणजे काय? जेव्हा आपण एकाच वेळी टीव्ही, फ्रीज, एसी सगळं काही चालू करतो, तेव्हा तारेवर खूप लोड येतो. ती गरम होते. मग याच्या आत असलेली एक बायमेटॅलिक पट्टी गरम होऊन वागते आणि खटकं स्विच बंद. दुसरा प्रकार आहे शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन. हे खूप धोकादायक असतं. जेव्हा 2 तारा चुकून एकमेकांना चिकटतात, तेव्हा करंटचा जणू स्फोटच होतो. अशा वेळी याची मॅग्नेटिक कॉईल एका सेकंदाच्या आत सर्किट बंद करते आणि मोठी आग लागण्यापासून वाचवते. ठीक आहे, म्हणजे एमसीबीमुळे आपली उपकरणं वाचली, वायरिंग वाचली, सगळं सेफ. पण एक मिनिट, आपलं काय? म्हणजे माणसांचं काय? विजेचा शॉक लागण्यापासून एमसीबी आपल्याला वाचवू शकतो का? याचं उत्तर आहे नाही. आणि मग येते आपल्या स्टोरीमध्ये दुसऱ्या हिरोची एंट्री. हा असा गार्ड आहे जो उपकरणांसाठी नाही, तर खास आपल्यासाठी म्हणजे माणसांच्या सुरक्षेसाठी बनवला आहे. आणि त्याचं नाव आहे ELCB. ELCB म्हणजे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. याला कधीकधी RCCB असंही म्हणतात. याचं फक्त एकच आणि सर्वात महत्त्वाचं काम आहे माणसाला इलेक्ट्रिक शॉकपासून वाचवणं. समजा एखाद्या उपकरणात करंट लीक झाला आणि तो आपल्या शरीरातून जायला लागला, तर ELCB एका क्षणात वीज बंद करून आपला जीव वाचवतो. आता हे काम कसं करतं? चित्र थोडं किचकट वाटेल, पण ह्यामागचा नियम खूप सोपा आहे. नियम असा आहे, जेवढा करंट आत जाईल तेवढाच करंट बाहेर आला पाहिजे. जर यात थोडा जरी फरक पडला, याचा अर्थ करंट कुठेतरी दुसरीकडेच लीक होतोय आणि तो लीक होणारा करंट आपल्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. चला, हे स्टेप बाय स्टेप बघूया. नॉर्मली फेज आणि न्यूट्रल वायरमधून करंट सारखाच वाहतो, सगळं बॅलन्स असतं. पण जसा करंट लीक होतो तसं हे बॅलन्स बिघडतं. या इम्बॅलन्समुळे एक छोटंसं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, जे एका रिले कॉईलला जागं करतं आणि ही कॉईल एका क्षणाचाही विचार न करता खट स्विच बंद करते आणि आपला जीव वाचतो. आत्तापर्यंत आपण घरातल्या गोष्टी बोलत होतो, पण मोठमोठ्या फॅक्टरीज, मॉल्स, जिथे विजेचा वापर प्रचंड असतो, त्यांचं काय? तिथे तर आपल्याला अजून पॉवरफुल गार्ड्सची गरज लागेल, नाही का? आणि तिथे येतो MCCB म्हणजेच मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. हा समजा MCBचा मोठा तगडा भाऊ आहे. हा खूप जास्त करंट सहज सांभाळू शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे याच्या ट्रिप सेटिंग्ज आपण आपल्या गरजेनुसार बदलू शकतो. चला, या दोन्ही भावांमध्ये काय फरक आहे ते पटकन बघूया. MCB साधारणपणे 100 एम्पियरच्या आतला असतो, जो आपल्या घरांसाठी आणि छोट्या दुकानांसाठी पुरेसा आहे. तर MCCB 100 ते 800 एम्पियर किंवा त्याहूनही जास्त क्षमतेचा असतो, खास इंडस्ट्रीसाठी. आणि सगळ्यात मोठा फरक, MCBची सेटिंग फिक्स असते, पण MCCBची सेटिंग आपण बदलू शकतो. तर मग आपण आपल्या तिन्ही गार्डियन्सना भेटलो, MCB, ELCB आणि MCCB. आता एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट झाली असेल की प्रत्येकाचं काम वेगळं आणि खूप महत्त्वाचं आहे.
चला तर एकदा पटकन बघूया की कोणत्या कामासाठी कोणता गार्ड योग्य आहे. ह्या टेबलमध्ये सगळं काही एका नजरेत स्पष्ट होतं. एमसीबी कोणाला वाचवतो? उपकरणांना, ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किटपासून. ELCB कोणाला वाचवतो? माणसांना, इलेक्ट्रिक शॉकपासून. आणि MCCB तो मोठ्या इंडस्ट्रीजला आणि हेव्ही ड्युटी उपकरणांना वाचवतो. प्रत्येकाची जागा ठरलेली आहे. तर मग पुढच्या वेळी जेव्हा घरातली लाईट जाईल ना, तेव्हा चिडचिड करण्याऐवजी 1 सेकंड थांबा आणि त्या छोट्याशा स्विचचे मनातल्या मनात आभार माना. कारण तो आपला अदृश्य संरक्षक, आपला सायलेंट गार्डियन, आपलं काम अगदी चोखपणे करत असतो 24 तास.